नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 12 जून 2024 बुधवार। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। आता विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेली दिसते। या संदर्भात मनसेची 13 जून रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे। अशामध्ये मनसे महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतील मराठी नागरिक राहत असलेले परिसर म्हणजेच दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे। 4 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली। तेलुगू देसम पार्टी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनी आज बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। अमित शाह आणि जे.पी. नड्डा मंगळवारी संध्याकाळीच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते। चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 23 मंत्री आहेत। टीडीपीचे 19, पवन कल्याणसह जनसेनेचे 3 आणि भाजपचा 1 मंत्री आहे। 1 पद रिक्त ठेवण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबियांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाही। रियासी, कठुआ आणि डोडा येथे झालेल्या 3 दिवसात 3 वेगवेगळ्या दहशतवादी घटना घडल्यात, पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत। देश उत्तर मागतोय। भाजप सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांना का पकडलं जात नाहीये, असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय। जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसापूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली। दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता। यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली। या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले होते। डोंबिवली MIDC मधील फेज 2 मध्ये असलेल्या इंडो अमाइन्स कंपनीला आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। महिन्याभरात दुसऱ्यांदा डोंबिवली MIDC मध्ये आग लागल्याने आता पुन्हा एकदा याबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत। याच मुद्द्यावरून आता संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय। संपूर्ण MIDC मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात याचे आकडे द्यावे लागतील। MIDC मध्ये बेकायदेशीरपणे कामे सुरू आहेत। पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून घ्या, असे सांगत राऊतांनी गंभीर आरोप केलाय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला। त्यानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मंगळवारी बीडच्या बाप्पाचा दादांना फोन अशा आशयाचे ट्विट करत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले। तसेच बजरंग सोनावणे यांचा अजित पवारांना फोन येऊन गेला असा दावाही त्यांनी केला। बजरंग सोनावणे यांनी अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिलंय। अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे फोन येतात हे समजायला अमोल मिटकरी हे टेलिफोन ऑपरेटर आहेत का? त्यामुळे कोणाला काय राजकारण करायचं आहे ते करू द्या, त्यांना काय उत्तर द्यायचंय ते मी बघेन। शरद पवारांची ताकद महाराष्ट्राने नाही तर अख्ख्या देशाने पाहिली, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देखील बजरंग सोनावणे यांनी केला। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय झाला, तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला। आता दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा आरोप केला आहे। मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा मुद्दा सोशल साईटवर ट्विटरवर व्हिडिओ जारी करत केला। तसेच रफिक नगर आणि झाकीर हुसेन नगरसह डट्टान बूथमध्ये भाजपला केवळ 66 तर उद्धव ठाकरे सेनेला 5417 मते मिळाली। या बूथवर मुस्लिम मतदारांनी वोट जिहाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच भाजपला येथून पराभवाला सामोरे जावे लागलं, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला। मुंबईसह राज्यभरात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे। पाऊस सर्वत्र पडत नसल्याने हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तवली आहे। हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। इतकंच नाही तर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे। जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईकरांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। तर दुसरीकडे पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। कोकणासाठी आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट असून कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असणार असल्याचेही सांगितले जात आहे।
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराटी येथे उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून राज्य सरकारमधील एक मंत्र्यांच्या आश्वासनानंतर सलाईन लावून उपचार घेण्यास जरांगे पाटील तयार झाले. मात्र राज्य सरकारने शब्द फिरवल्यास उपचार घेणे बंद करणार असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थळावरून दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की आमदार राऊत हे फक्त निरोप घेऊन आले होते. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, कुणाचाही असो, मला कुणाशी घेणं देणं नाही. 10 महिन्यापासून कोणीही येतं, मध्यस्थी करतं, चर्चा तर झालीच पाहिजे म्हणून मी चर्चा करतो. सरकारने हा विषय तडीस नेतो असं सांगितलं. त्यामुळे मी सलाईन घेतली, पण सरकार बदललं तर मी पुन्हा सलाईन काढेल असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ससून रुग्णालयातील अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि खासगी मेडिकलवाले हात मिळवणी करून रुग्णाची लूट करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांकडून स्टिंग ऑपरेशन करत ससून रुग्णालयातील प्रकार समोर आणला आहे. उपचारांसाठी ससूनमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकांकडून 24,000 रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससूनमधील या प्रकरणात SIT चौकशी करण्याची महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स संघटनेने ही मागणी केली आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. ही स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत असून सुपर 8 फेरींचं चित्र स्पष्ट होत आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत स्थान पक्क केलं आहे. दुसरीकडे या स्पर्धेतील 25वा सामना भारत अमेरिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार हे पक्क आहे. पण हा सामना पावसामुळे झालाच नाही तर मात्र हे दोन्ही संघ सुपर 8 फेरीत जातील आणि इतर 3 संघाचा पत्ता कापला जाईल. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत पाकिस्तान सामन्यातही पावसाने 3 वेळा व्यत्यय आणला, पण खेळ थांबवत हा सामना 20 षटकांता पूर्ण झाला आणि भारताने बाजी मारली. दुसरीकडे भारत अमेरिका या सामन्यात पाऊस पडला आणि सामना झालाच नाही तर मात्र पाकिस्तानसह आयर्लंड आणि कॅनडा सुपर 8 फेरीतून बाद होतील. हवामान खात्याच्या अहवालानुसार आजच्या सामन्यात पावसाची शक्यता आहे.